मी श्रीकांत कदम आज उपवर्गीकरण या बाबतीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जो महाराष्ट्रव्यापी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवरती उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी पुरंदर तालुक्यामध्ये आलेलो आहे। त्या निमित्ताने आपल्या सर्वांची भेट झाली आणि या विषयावर बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे आभार। वास्तविक पाहता उपवर्गीकरण हा जो राज्य घटनेतील अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी ही तरतूद आहे। वास्तविक पाहता 340 मध्ये अनुसूचित जमातीसाठी आहे, 341 मध्ये अनुसूचित जाती के ज्या बहिष्कृत जाती यापूर्वी ठरवले गेले होते त्यांच्यासाठी, आणि यापूर्वी जे इतर मागासवर्ग जो घटक आहे की त्याच्यासाठी विशेष तरतूद घटनेच्या 342व्या कलमामध्ये केलेली आहे। वास्तविक पाहता उपवर्गीकरण हा जो विषय आहे हा त्या जाती घटकाला समूहाला त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची घटनात्मक तरतूद त्यावेळेच्या घटनाकारांनी तयार करून ठेवलेली आहे। एकूण देशामध्ये जवळजवळ 1500च्या आसपास जमाती आहेत, जाती आहेत। त्यातल्यापैकी महाराष्ट्रामधल्या किंवा इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थिर झालेल्या अशा 59 जमाती आहेत। आणि आता जो संघर्ष चाललेला आहे की आमचे मातंग बांधव जे आहेत यांची मागणी आहे की याच्यामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि आमचा जो शेर आहे हा शेर अनुसूचित जातीतील धर्मांतरित झालेल्या बौद्धांनी हडप केलेला आहे असा त्यांचा जो आरोप आहे। त्या आरोपाला धरून या पद्धतीचं चाललेलं आहे। वास्तविक पाहता सर्वच मातंग बांधव या गोष्टीवरती काय बोलत नाहीयेत, त्यांनाही काहींना वास्तविकतेची जाणीव आहे, जे शिकलेले आहेत सवरलेले आहेत आणि समाज व्यवस्थेत काय चाललंय याची ज्यांना जाणीव आहे ते मान्यवर कार्यकर्ते असतील नेते असतील हे काय याच्यावर बोलत नाहीत। परंतु ज्यांना भरकटवलेलं आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये पूर्व समिती महार जमातीच्या बद्दलचे जे हे होता कलह होता त्याच्या पद्धतीचं काहीतरी विष काढून त्या पद्धतीने बोलायला लावले। त्याच्यामध्ये सध्या समाजामध्ये दोन्ही जातीमध्ये आणि धर्मामध्ये एक वेगळ्या पद्धतीची तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे। वास्तविक पाहता हे ऐकल्याच्या नंतर आमच्या मनाला वेदना होत आहेत। खरं वास्तविक पाहता देश पातळीवरती अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय यांचा अनुशेष भरलाच नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून भरलेला नाहीये। वास्तविक पाहता या सर्व जमाती एकत्र येऊन अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलन उभे केली पाहिजेत। अनुशेष भरल्याच्या नंतर पदोन्नतीमध्ये आम्हाला आरक्षण ठेवलं पाहिजे यासाठी भांडलं पाहिजे। हे न भांडता तू माझ्या वाट्याचं खाल्लं तू तुझ्या वाट्याचं खाल्लं हे जे भांडण चाललंय हे बेकायदेशीर भांडण आहे, कायद्याला धरून नाही। आणि घटनेमध्ये अशा पद्धतीची ह्या जातीला तेवढी त्या जातीला तेवढी अशी काही हे केलं नाही। अनुसूचित जातीचा एक समूह मानलेला आहे, घटक मानलेला आहे आणि त्या समूहाच्या वाट्याला जे काही 13% जागा येतील आणि जे पात्र उमेदवार याच्यामध्ये ठरतील त्यांना त्या ठिकाणी मेरिटनुसार गुणवत्तेनुसार त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल। वास्तविक पाहता एक सत्य आहे, अनेक व्यवस्थापनातल्या प्रशासनामध्ये आपण जाऊन पाहिलं तर सर्व ठिकाणच्या जागा ह्या बऱ्याच भरलेल्या नाहीत, रिक्त जागा आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पात्र उमेदवार असं सांगितलं जात नाही। परंतु समाजामध्ये ते निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे। त्या कुटील डावामुळे आता सध्या उग्र रूप धारण केलेलं आहे। महार जमात असेल, जात असेल आणि मातंग जात असेल यांच्यातली भांडणं जी आहेत ही भांडणं महाराष्ट्रातल्या पुरोगामित्वाला काळीवर लावणारी आहेत। वास्तविक पाहता हे जे सोशल मीडियावर पसरवलं जात आहे हे काय सगळेच मातंग बांधव पाठवत नाहीत, त्याला एक वेगळ्या पद्धतीचे जातीय माइंडेड जे लोक आहेत यांनी खोटे अकाउंट खोलून
दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा काम आणि जातीय सलोखा आणि देशातील कायदा सुव्यवस्था भंग करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न होतोय. बोला. केंद्रात आपण सत्तेत आहात, राज्यात आपण सत्तेत आहात. राज्य सरकारची जी भूमिका आहे उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्याचं तुम्ही समर्थन करता का विरोध? राज्य सरकारमध्येच बरेच अनुसूचित जातीचे जमातीचे आमदार जे आहेत हे स्वतः विरोधात आहेत त्याच्यामध्ये. आणि किंबहुना तुम्ही पाहिलं तर कुठंच अशा पद्धतीची ह्या जातीला तेवढी त्या जातीला तेवढी त्या जातीला तेवढं असंच केलं नाही. उलट तसं जर झालं संपूर्ण तर मला वाटतं की आता प्रशासनामध्ये जेवढे लोक भरलेले आहेत काही विशिष्ट जातीचे जमातीचे त्या सगळ्यांनी डिसऑर्डर करावं आणि जात संख्येनुसार हे देऊन टाकावं. म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये 32% 35% मराठा समाज आहे, त्याला 35% जागा मिळून जातील. 12% बौद्ध आहे, त्यांना 12% मिळतील. 2.5% मातंग समाज आहे, 2.5% त्यांना मिळून जातील. ओबीसी 52% त्यांना 52% मिळून जातील. ब्राह्मण संख्येची 3.5% त्यांना 3.5%. त्यांनी कशाला 80% जागा अडवून बसायचं. काल परवा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी उपवर्गीकरणाचं समर्थन केलं, यावर आपलं काय मत आहे? नाही ना, आठवले साहेबांचं सुद्धा तसंच आहे ना. आठवले साहेबांचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्या जातीला किती द्यायचे हे तर निश्चित करण्यासाठी आकडा तर पाहिजे तुमच्याकडे. आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा तेच झालं की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या कायदेशीर प्रक्रियेच्या ह्या डावलून डायरेक्ट केल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा पद्धतीचा कुठलाच डाटा सरकारकडे नसल्यामुळे, तर इम्पिरियल डाटा म्हणतो तो डाटा नसल्यामुळे तसंच या बाबतीत सुद्धा तसंच आहे ना. नुसतं मोघम आकडे देऊन किंवा हे करून काय उपयोग होणार नाही त्याचा. तर तिला 12वी पाहिजे आणि 12वी धारकांची संख्या नसेल तो अर्जच करू शकत नाही ना मुळात. आणि असे आता सुद्धा 10वी 12वी 15वी झालेले जे काही अनुसूचित जातीतले मग मातंग बांधव असतील, चर्मगार बांधव असतील, धर्मांतरित बौद्ध असतील किंवा इतर जे जमाती आमच्या मेहतर मादगे असतील, भंगे असतील, ही सगळी मंडळी प्रमोशनवर IAS IPS झालेली आम्ही पाहतो की आपण समाजामध्ये. व्यक्ती म्हणून माझं निरीक्षण आहे की पेपर फुटी, अमुक लोकांच्याकडे पेपर जाणे, त्याच्यावर विशिष्ट खून होणे, त्याला भोसलेला बाजूला काढणे, करमला स्वीकारणे, या विशिष्ट आडनाव स्वीकारणे चालू आहे सगळं. आज जर का सगळ्या देशातला तुम्ही डाटा हा पाहिला, म्हणजे न्याय व्यवस्थेतला पाहिला, तुम्ही प्रशासनामधला पाहिला, बाकीच्या सगळ्या चतुर्थ कर्मचारी पर्यंत पाहिलं तरी तुम्हाला सगळीकडे दिसेल. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे तेढ वाढते मातंग समाजाने अतिशय चुकीचं आहे. तर यांच्यात सलोखा निर्माण करण्यासाठी आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने काय आयोजन करणार? नाही ना, आम्ही आता बघा मातंग बांधव हे आठवले साहेबांनी सुद्धा, बाबासाहेबांनी सुद्धा मातंग समाजासाठी अतिशय टोकाला प्रयत्न केलेले. 11 परिषदा घेतल्या. मुंबईमध्ये जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली 1935 ला की बा मी हा धर्म सोडण्याचा विचार करत आहे, झाली घोषणा. आणि त्याच्यानंतर एक वर्षभराच्या नंतर 30 मे 31 मे आणि 1-2 जून 1936 ला बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई इलाका महार परिषदा 2 दिवस घेतल्या आणि मातंग परिषदा सुद्धा 2 दिवस घेतल्या. आणि मग त्याच्यामध्ये काही मातंग बांधव सुद्धा त्यावेळेस काही धर्मांतरित झाले, परंतु तो नंतर तो भरकटला गेलेला आहे, तो जवळ येत नाही. म्हणजे आम्ही 100% आरोप करणार नाही, परंतु ज्या पद्धतीने तो ब्राह्मणवादाकडे झुकतोय तितका तो इकडे लवकर झुकत नाही. त्याला फार कन्व्हिन्स करून आणावं लागतं, हे करावं लागतंय, अशा पद्धतीची परिस्थिती. आणि आम्ही सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे. इथं तर विष्णुदादा भोसलेंनी मातंग समाजाचे जे आमचे नामदेवराव नेटके आहेत पदाधिकारी त्यांना तालुक्याचा अध्यक्ष केलेला आहे. असं काय म्हणजे आम्ही हा जातीय सलोखा किंबहुना बाबासाहेबांनाच आणि भगवान बुद्धांनाच इथं धर्म जात पंथ विहीन समाजरत्न अपेक्षित होती आणि ती सुद्धा आमच्या सारख्या परिपक्व झालेल्या कार्यकर्त्यांना तेच अपेक्षित आहे.